नमस्कार. रिवेटेड लॅप आणि बट जॉईंट बनवण्याच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. चला आपण या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी आपण या बाबी करू शकाल. सॉलिड पंच वापरून योग्य आकाराचे होल पंच करणे, सिंगल रिवेटेड लॅप आणि बट जॉईंट बनवण्यासाठी रिवेट सेट, रिवेट स्नॅप, बॉल पिन हॅमर वापरणाऱ्या डॉलीच्या मदतीने स्नॅप हेडला रिवेट करणे. स्नॅप हेडचे रिवेट हेड आणि फ्लॅट हेड रिवेट तयार करणे. चला आपण प्रथम आवश्यक टूल्स जाणून घेऊया. वुडन मॅलेट, स्टील रूल, ट्राय स्क्वेअर, स्ट्रेट स्निप, स्क्रायबर, सी क्लॅम्प, सेंटर पंच, बॉल पिन हॅमर, ड्रिल बिट, पोर्टेबल ड्रिलिंग मशीन, चक की, सेटिंग हॅमर, डॉली, रिवेट सेट, रिवेट स्नॅप, स्निप और शेअरिंग टूल. चला आता आपण सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट बद्दल जाणून घेऊया. सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट हा सर्वात सोपा आणि सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा जॉईंटचा प्रकार आहे. सिंगल रिवेटेड लॅप जॉईंटमध्ये प्लेटना टोकांवर ओव्हरलॅप केले जाते आणि रिवेटची सिंगल पंक्ती लॅपवर रिवेट केली जाते. चला आता आपण सिंगल रिवेटेड लॅप जॉईंटसाठी शीट मेटल तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. $140 मिलीमीटर इंटू 48 मिलीमीटर आकाराचा शीट धातू स्निप किंवा शेअरिंग टूल वापरून चिन्हांकित करा आणि कापा. वुडन मॅलेटने ड्रेसिंग प्लेटवर शीटला सपाट करा. एक सपाट स्मूथ फाईल वापरून कडांना गुळगुळीत करा. स्ट्रेट स्निप वापरून 140 मिलीमीटर इंटू 48 मिलीमीटर शीटला 70 मिलीमीटर इंटू 48 मिलीमीटर आकाराच्या दोन समान तुकड्यांमध्ये कापा. चला आपण पुढे सिंगल रिवेटेड लॅप जॉईंटसाठी लेआउट स्पेसिंगच्या तयारीकडे जाऊया. लॅप जॉईंटसाठी रिवेटिंग अभ्यासासाठी ड्रिलच्या बाबतीत लेआउट स्पेसिंगची तयारी सारखीच आहे. स्क्वेअर आणि स्क्रायबर वापरून लॅप जॉईंटसाठी तयार केलेल्या लेआउटनुसार शीटवर ड्रिल होल्ससाठी चिन्हांकित करा. चला पुढे आपण रिवेट होल्सच्या पंचिंग आणि ड्रिलिंग बद्दल जाणून घेऊया. 70 मिलीमीटर इंटू 48 मिलीमीटर च्या भाग 1 शीटवर सेंटर पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून ड्रिलिंगसाठीच मार्कवर पंच करा. पोर्टेबल ड्रिलिंग मशीन वापरून भाग 1 शीटच्या सेंटर पंच केलेल्या मार्क्सवर 3.2 मिलीमीटर व्यासाचे होल पंच करा. ड्रॉइंगनुसार 70 मिलीमीटर इंटू 48 मिलीमीटर च्या भाग 2 शीटवर 3.2 मिलीमीटर व्यासाचे एक सेंटर होल पंच आणि ड्रिल करा. त्याच ड्रिल केलेल्या होल्सवर हाताने फिरवत मोठ्या आकाराच्या ड्रिलने होल्सना गुळगुळीत करा. भाग 2 वर सर्व होल ड्रिल्स केलेला भाग 1
अशा प्रकारे ठेवा की शीटचे ओव्हरलॅप झालेले किनारे चिन्हांकित ओळींशी जुळतील. चला आता आपण स्नॅप हेड रिव्हिटिंग बद्दल जाणून घेऊया. हाताने रिव्हिटिंगचे काम करताना वापरले जाणारे विविध टूल्स खालीलप्रमाणे आहेत: रिव्हिट सेट, डॉली, रिव्हिट स्नॅप, कंबाइंड रिव्हिट सेट, हँड रिव्हिटर, पॉप रिव्हिटर, ड्रिफ्ट, कॉकिंग टूल, फुलरिंग टूल. रिव्हिट सेट हे होलात रिव्हिट घातल्यानंतर शीट धातूला घट्टपणे एकत्र आणण्यासाठी वापरले जाते. पातळ प्लेट्सना रिव्हिट करताना किंवा लहान रिव्हिट असलेल्या शीटसाठी आवश्यक असते. डॉली याचा वापर आधीच तयार झालेल्या रिव्हिटच्या हेडला आधार देण्यासाठी आणि रिव्हिट हेडच्या आकाराचे नुकसान टाळण्यासाठी देखील केला जातो. रिव्हिट स्नॅप रिव्हिटिंग दरम्यान रिव्हिटचा अंतिम आकार तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. रिव्हिट स्नॅप्स हे रिव्हिट्सच्या हेड्सच्या वेगवेगळ्या आकारांशी जुळण्यासाठी उपलब्ध आहेत. कंबाइंड रिव्हिट सेट हे एक असे टूल आहे जे हेडला सेट करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. हँड रिव्हिटर यामध्ये एक अशी लिव्हर यंत्रणा असते जी हँडल दाबल्यावर जबड्यांच्या दरम्यान दबाव टाकते. तांबे किंवा ॲल्युमिनियम रिव्हिट्सना रिव्हिटिंगसाठी हे उपयुक्त असते. अदलाबदल करता येऊ शकणारे ऐरणी म्हणजेच ॲनव्हिल्स प्रदान केल्या जाऊ शकतात. पॉप रिव्हिटर याचा वापर पॉप रिव्हिटला रिव्हिटिंग करण्यासाठी केला जातो. ट्रिगर यंत्रणेद्वारे रिव्हिटला दाबले जाते आणि रिव्हिटच्या मॅन्ड्रेलला वेगळे केले जाते. या पद्धतीमध्ये मॅन्ड्रेलला रिव्हिटपासून वेगळे केले जात असल्याने हेडची रचना दुसऱ्या टोकावर हेडची रचना केली जाते. ड्रिफ्ट याचा वापर रिव्हिट करण्यात येणारे होल अलाइन करण्यासाठी केला जातो. कॉकिंग टूल याचा उपयोग मेटल टू मेटल जॉइंट तयार करण्यासाठी प्लेट्सच्या कडा आणि रिव्हिटचे हेड्स बंद करण्यासाठी केला जातो. फुलरिंग टूल याचा वापर प्लेटच्या काठावर सरफेसला दाबण्यासाठी केला जातो. फुलरिंग फ्लुइड टाइट जॉइंट तयार करण्यास मदत करते. योग्य अलाइनमेंटची खात्री करत शीट 2 च्या खाली शीट 1 ठेवल्यानंतर 3 मिलीमीटर व्यासाचे स्नॅप हेड रिव्हिट घाला. तळापासून एक डॉली वापरून सेंटर होलमध्ये ठेवलेल्या रिव्हिट हेडला आधार द्या. रिव्हिटच्या शँकवर रिव्हिट स्नॅप ठेवा. बॉल पिन हॅमर वापरून रिव्हिटचे हेड तयार करा. भाग 1 शीटवर आधीपासूनच होल केलेल्या होल्समधून पंच भाग 2 शीटवर उर्वरित 4 होल ड्रिल करा. त्याच पंच केलेल्या होल्सवर फिरवत मोठ्या आकाराच्या ड्रिलने होल्सना गुळगुळीत करा. सर्व ड्रिल केलेल्या सर्व होल्ससाठी स्नॅप हेड रिव्हिट घाला. सिंगल रिव्हिटेड लॅब जॉइंट तयार करण्यासाठी डॉली, रिव्हिट स्नॅप आणि बॉल पिन हॅमर वापरून सर्व होल्स रिव्हिट करण्यासाठी रिव्हिटिंगची प्रक्रिया पुन्हा करा. चला पुढे आपण सिंगल स्ट्रॅप आणि सिंगल रो रिव्हिटेड बट जॉइंट बद्दल जाणून घेऊया. बट जॉइंट हा एक अशा प्रकारचा जॉइंट आहे जो अशा परिस्थितीत वापरला जातो जिथे घटकांच्या कडांना रिव्हिटिंगद्वारे जोडावे लागते.
स्ट्रॅप नावाचा धातू एक वेगळा तुकडा घटकांच्या काठांना एकत्र ठेवण्यासाठी वापरला जातो. जर स्ट्रॅपला मेटल शीटच्या एका बाजूला सामील होण्यासाठी प्रदान केला गेला असेल तर त्याला सिंगल स्ट्रॅप म्हणतात. आणि मेटल शीटच्या दोन्ही बाजूंना सामील होण्यासाठी प्रदान केला गेला असल्यास त्याला डबल स्ट्रॅप म्हणतात. सिंगल स्ट्रॅप बट जॉइंट रिव्हेटिंगमध्ये सिंगल लाईनवर रिव्हेटसह बटच्या दोन्ही बाजूस रिव्हेटची एक लाईन आहे. चला आता आपण सिंगल रिव्हेटेड बट जॉइंटसाठी शीट मेटल तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. दिलेला कच्चा माल 3 तुकड्यांमध्ये चिन्हांकित करा आणि कापा, ज्यामुळे आपल्याला 50 मिलीमीटर × 48 मिलीमीटर च्या आकाराचे 2 शीट मेटल तुकडे आणि स्ट्रेट स्निप वापरून 24 मिलीमीटर × 48 मिलीमीटर आकाराचा तिसरा तुकडा म्हणजेच स्ट्रॅप मिळतो. स्टील रूल वापरून धातूच्या सर्व 3 शीटचा आकार तपासा. वुडन मॅलेटने ड्रेसिंग प्लेटवर शीटला सपाट करा. एक सपाट स्मूथ फाईल वापरून कडांना गुळगुळीत करा. चला आपण सिंगल स्ट्रॅप सिंगल रिव्हेटेड बट जॉइंटसाठी लेआउट स्पेसिंगची तयारी सुरू करूया. चला प्रथम आपण बट जॉइंटसाठी रिव्हेट होल करता लेआउट स्पेसिंग तयार करूया. लेआउट स्पेसिंगची तयारी मागील अभ्यासाप्रमाणेच आहे. सेंटर पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून सर्व 3 शीटवर रिव्हेट होलचे सेंटर चिन्हांकित करा. चला आता आपण रिव्हेट होल्सचे पंचिंग आणि ड्रिलिंग करण्यास शिकूया. स्ट्रॅपवरील पंच केलेल्या सर्व मार्क्सवर 3.2 मिलीमीटर व्यासाचे होल ड्रिल करा. .2 मिलीमीटर व्यासाचे होल्स 50 मिलीमीटर × 48 मिलीमीटर च्या 2 वर्क पीसेसवर सेंटर होलच्या पंच केलेल्या मार्क्सवर ड्रिल करा. त्याच ड्रिल केलेल्या होल्सवर हाताने फिरवत मोठ्या आकाराच्या ड्रिलने होल्सना गुळगुळीत करा. जोडण्यात येणाऱ्या वर्कपीसच्या कडांना बट करा. त्यांच्यावर स्ट्रॅप ठेवा. ड्रॉइंगनुसार त्यास योग्यरित्या सेट करा आणि चिन्हांकित ओळीवर अलाइनमेंट योग्यरित्या केले आहे याची खात्री करा. चला आता आपण फ्लॅट हेड रिव्हेटची रिव्हेटिंग जाणून घेऊया. बटचे पीसेस आणि स्ट्रॅप सेंटर होलमध्ये एक व्यास 3 मिलीमीटर फ्लॅट हेड रिव्हेट करा. जॉबला स्टील प्लेटवर ठेवून आणि रिव्हेटचा सेट, रिव्हेट स्नॅप आणि बॉल पिन हॅमर वापरून सपाट रिव्हेट हेड तयार करा. जोडण्यात येणारे वर्क पीसेस आणि स्ट्रॅप शीट चिन्हांकित ओळींवर योग्यरित्या अलाइन आहेत याची खात्री करा. आधीच स्ट्रॅप शीटवर ड्रिल केलेल्या होल्समधून शीट तळाच्या पीसवर उर्वरित होल्स ड्रिल करा. त्यास पंच केलेल्या होल्सवर फिरवत मोठ्या आकाराच्या ड्रिलने होल्सना गुळगुळीत करा. सर्व होलमध्ये रिव्हेट घाला आणि सिंगल रिव्हेटेड सिंगल स्ट्रॅप बट जॉइंट तयार करण्यासाठी पूर्वी उल्लेख केलेल्या रिव्हेटिंग प्रक्रियेचे अनुसरण करा.
आपण उजळणी करूया की आपण खालील बाबी करण्यास शिकलो आहोत. सॉलिड पंच वापरून योग्य आकाराचे होल पंच करणे. सिंगल रिव्हेटेड लॅब जॉईंट आणि बट जॉईंट बनवण्यासाठी रिव्हेट सेट, रिव्हेट स्नॅप, बॉल पिन हॅमर वापरणाऱ्या डॉलीच्या मदतीने स्नॅप हेडला रिव्हेट करणे. स्नॅप हेडचे रिव्हेट हेड आणि फ्लॅट हेड रिव्हेट तयार करणे. तर हे होतं रिव्हेटेड लॅप जॉईंट आणि बट जॉईंटच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या